जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्था आणि डिग्निटी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भिवंडी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक बांधिलकी जपत मोफत अन्नधान्य किट वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला। जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्थेचे संस्थापक महादेव घाटा यांच्या माध्यमातून तसेच डिग्निटी फाउंडेशनच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी ज्येष्ठ नागरिकांना विविध जीवनावश्यक अन्नधान्याचा समावेश असलेले किट मोफत वितरित करण्यात आले। या उपक्रमाला ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। शेकडोच्या संख्येने पुरुष व महिला ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते। तसेच कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। गरजू व ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित मान्यवर व नागरिकांनी कौतुक केले। समाजातील गरजू घटकांसाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला। ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांना गावठी किट वाटपाच्या कार्यक्रमामध्ये या माध्यमातून जे आज वाटप आहे ते डिग्निटी फाउंडेशनचे संगीता देसाई HR मॅनेजर तसंच प्रदीप राठोड प्रोजेक्ट मॅनेजर आणि त्यांची सर्व टीम आणि या ठिकाणी आताच ज्यांनी आपल्याला या ठिकाणी थोडा दोन शब्द सांगितलं तसं आपल्या ठाण्याचे उद्योगपती विजय कुमार शर्मा आणि खरोखरच ज्यांना या कार्याची आवड आहे। साहेब मागच्या वेळेस 9 ऑगस्टला कार्यक्रम झाला आदिवासी जागतिक दिनाचा। विजेंद्र शर्मा यांनी 500 ते 700 लोकांना इथे म्हणजे जेवण फ्री दिला आणि चांगल्या प्रकारचं जेवण दिलं। त्यावेळेस इथे लोक सगळे खुश झाले। या ठिकाणी कार्यक्रम झाला, 500-700 लोकांचं जेवण त्यांनी फ्री दिला। म्हणून ते या ठिकाणी उद्योगपती आहेत आणि एक चांगल्या प्रकारचा गरिबांना सेवा देण्याचं काम ते देखील करतात। आणि म्हणून या ठिकाणी या कार्यक्रमासाठी ते शर्मा साहेब या ठिकाणी समाजसेवक काका पाटील या चिंबीपार ज्या एरियातले ज्या दुर्गम भागातून आलेले हे सर्व ज्येष्ठ नागरिक या असे आहेत की इथून 15 किलोमीटर आहेत। तिथले ते 25 वर्ष सरपंच होते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती असे आमच्या नातेवाईक चंद्रकांत जाधव साहेब या ठिकाणी ते आलेले आहेत। त्यानंतर या ठिकाणी आमच्या गावच्या ज्या मागेही सरपंच होत्या आजही त्या भावी आहेत अशा आमच्या साक्षी भोईर त्यांना देखील खूप आवड आहे। आणि विजेंद्र कुमार शर्मा यांची आई म्हणजे आमची आई अशा प्रकारचं या ठिकाणी त्यांची पत्नी या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचा खूप या ठिकाणी अभिनंदन करतो। या ठिकाणी तसेच माझे मित्र जे खरोखर समाजसेवा करतात असे प्रभाकर भोईर या ठिकाणी पालवलीचे पोलीस पाटील बुधन गवारी या ठिकाणी माझे सहकारी अशोक बेकरे या गावचे सरपंच भरत घाटाल तसेच या ठिकाणी आलेले सर्व आमचे भिनार मध्ये आलेले सगळे ज्येष्ठ नागरिक आणि खरोखरच या ठिकाणी आम्हाला अनेक वर्षापासून काम करण्यासाठी हे डिग्निटी फाउंडेशन आणि आमची जनकल्याण आदिवासी सामाजिक संस्था यांच्या मिळून म्हणजे आम्ही जनकल्याणवाले इथे आयोजन करतो आणि डिग्निटी फाउंडेशन जे आहे हे बऱ्यापैकी चांगल्यापैकी आपल्या ग्रामीण भागामध्ये ज्येष्ठ नागरिकांना त्यांना अडीअडचणी काय आहेत त्यांचं म्हणजे अगदी गरिबीची परिस्थिती असलेल्या अशा चांगल्या ज्येष्ठ नागरिकांना समोर बसलेल्या आहेत 60 वर्षाच्या 55 वर्षाच्या पुढे आणि खरोखर ज्यांना आवश्यकता आहे असे ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी बोलून आणि त्यांच्या घरामध्ये हे पोहोचणार आहेत। मला एकच विनंती या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे की हे लाभार्थी आहेत यांचे ॲड्रेस सगट आपल्या कार्यालयामध्ये आमच्या आदिवासी जनकल्याण संघटनेच्या आमच्या संस्थेच्या कार्यालयामध्ये यांचे सगळे ॲड्रेस भेटणार। आपण जरी कुठेही व्हिजिट केली तरी त्यांच्या घरापर्यंत पोहोचून आम्ही तुम्हाला यादी देऊ, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपण कराल तिथे तेच लाभार्थी तुम्हाला दिसतील। याच्यामध्ये एक असा कोणी तुम्हाला
वापर याचा होणार नाही आणि ज्याला गरज आहे असे लाभार्थी या ठिकाणी आहेत. आणि आपल्याला विनंती आहे की असेच काम मला वाटतं आपण आमच्या भिवंडी तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आपण देत असता, परंतु आम्हाला लागून पालघर जिल्हा आहे, अशा ठिकाणी देखील आपण डिग्निटी फाउंडेशनच्या माध्यमातून पालघरमध्ये देखील असे ज्येष्ठ नागरिक आणि अनेक लाभार्थी वंचित आहेत, तर यापर्यंत ती सुद्धा योजना आपण मंजूर कराल अशी अपेक्षा करतो आणि त्यांना सुद्धा लाभ मिळेल अशा प्रकारचे आपल्याला मी एक या ठिकाणी अपेक्षा करतो. आपण सांगितलं की या ठिकाणी खरोखरच आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण बोललो की यांच्यासाठी गोरगरीब बांधव आहेत, त्यांना हॉस्पिटलला जाण्यासाठी किंवा त्यांचं उदरनिर्वाह करण्यासाठी हॉस्पिटलचा खर्च त्यांना झेपत नाही, परंतु असे काही आपल्या माध्यमातून मध्ये आमची चर्चा झाली होती मला वाटतं. तर त्यांनी सांगितलं होतं म्हणजे आपल्याच माध्यमातून आलं होतं की या ठिकाणी तो देखील कॅम्प आरोग्य कॅम्प आणि त्या ठिकाणी इथल्या ग्रामीण भागातल्या ज्येष्ठ नागरिकांना त्याचा सुविधा त्याचा फायदा मिळेल आणि खरोखरच लाखो रुपये जिथे खर्च येतो हॉस्पिटलमध्ये ते फ्रीमध्ये होणार आहे अशी डिग्निटी फाउंडेशन काम करेल आणि त्याचा लाभ आपल्यापर्यंत पोहोचेल. परंतु आज या ठिकाणी आपण नुसतं आमचे जनकल्याणचे संपर्क अधिकारी सूरज मानकर या ठिकाणी हा काम करत असतो आणि आपल्या माध्यमातून सगळ्यांचे कॉन्टॅक्ट आहेत आणि आपण त्यांनी फोन केल्यानंतर सुरेश जाधव असतील पूर्ण तालुक्यामध्ये पूर्ण ठिकाणी सुरेश जाधव देखील फोन करतो आणि त्या माध्यमातून आपण सगळे येत असता. त्याला जोर म्हणून आमचे सरपंच माजी सरपंच यांच्या माध्यमातून ही सगळी जमावबंदी अरेंजमेंट कार्यक्रमाची केली जाते. म्हणून तुम्ही सगळ्यांनी कुठेही कुठल्याही प्रकारचा तुम्हाला या कार्यक्रमामध्ये एक चांगली सुविधा पुढेही मिळावी अशी आमच्या या डिग्निटी फाउंडेशनच्या माध्यमातून अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही या ठिकाणी पुढे देखील व्यवस्था होईल. परंतु आता हल्ली वेगवेगळ्या पद्धतीमध्ये लोकांची दिशाभूल करणारी लोक देखील आहेत, पण आम्ही अनेक वर्षापासून काम करतो या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या ज्येष्ठ नागरिकांचा असेल आपल्या गरीब कुटुंबाचा असेल इथे जात भेद नाही, सर्व समाजाचे लाभार्थी आहेत, गरीब वर्गाचे लाभार्थी आहेत, अशाच लाभार्थ्यांना या ठिकाणी देतो. इथे आदिवासीच पाहिजे किंवा आपला जो उद्देश आहे त्या उद्देशाचे सर्व समाजाचे लाभार्थी आहेत त्यांना दिला जातो. म्हणून आपण सगळ्यांनी पुढे जाऊन असाच आज तुम्हाला मिळालेला तो उद्या बाजूच्या तुमची आपली बहीण आहे मावशी आहे आजी आहे त्यांना कसा मिळेल तिथपर्यंत कसं हे पोचेल ते तुम्ही प्रामाणिक सांगायचं आहे आणि तुम्ही या ठिकाणी आला वेळ दिला त्याच्याबद्दल मी सगळं माझ्या वतीने आणि सर्व आमच्या स्टाफच्या वतीने आपला खूप खूप धन्यवाद देतो. असंच सहकार्य आम्हाला करत जा, परंतु आपला गोरगरीब माणसाचा किंवा आपल्या गरीब वर्गाचा फायदा काही वेगवेगळ्या लोक घेत असतात, तेव्हा देखील आपण सगळ्यांनी विचार केला पाहिजे का सच्चा कार्यकर्ता कोण आहे, काम खरं कोण काम करतो याची जाण प्रत्येकाच्या मनामध्ये असली पाहिजे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला म्हणून हे सांगतो, तुम्हाला सगळ्यांना किती लोकांना माहित आहे मागच्या वेळेस मी आमदारकीला उभा होतो, किती लोक सांगू शकतात इथे का तुम्ही होते म्हणून? ज्याला माहित आहे त्याने वर हात करा. कोणालाही माहित नाही. म्हणजे मी विधानसभेला उभा होतो, मी आपल्या सगळ्या ठिकाणी जेव्हा मतदान होतं तर त्यावेळेस मी उभा होतो, परंतु आपल्याला ह्या गोष्टीची देखील माहिती पडून देत नाही लोक. म्हणजे किती आपण अशिक्षित आहोत, किती आपला अधिकार आहे, आपला अधिकाराचा फायदा लोक घेतात काम करणार. तुम्हाला असं वाटतं का आजपर्यंत तुम्हाला हे डिग्निटी फाउंडेशन देतो आणि आमच्या याच्या इथे दिले जातो, कधी तुम्हाला असं कुठे मिळालेलं आहे का? हा सरकारचा नाही, हा सरकारचा नाही, सरकार देतो ते वेगळं, हे सरकारचा नाही. ही डिग्निटी फाउंडेशनच्या पदाधिकारी जे आहेत अधिकारी या संस्थेच्या माध्यमातून हे असं मिळून देण्याचं काम आम्ही करतो. म्हणून तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या, त्याचा फायदा इतरांनी असं घेऊ नये म्हणून तुमच्या लक्षात असलं पाहिजे
हे वास्तविक मला बोलायला नको होतं, पण मला बोलावं लागलं. तुम्हाला ही जाणीव असली पाहिजे की खरं काम कोण करतो आणि कोणाला मदत केली पाहिजे, किंवा मदत करा नाही तर नका, मदतीसाठी हे कार्यक्रम नाहीये. परंतु ह्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या पाहिजेत की कुठे जाऊन कोणाचा फायदा होतो, या सगळ्या तुम्हाला माहितीसाठी मी या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा मी आपला इथेशा तुम्ही सगळं आल्यामुळे खूप खूप आभारी आहे. आणि या ठिकाणी डिग्निटी फाउंडेशनचे आणि आमचे उद्योगपती शर्मा साहेबांचे कुटुंबासहित इथे आलेले आहे, त्यांचा देखील मी आभारी आहोत. या ठिकाणी असंच शर्मा साहेबांनी सुद्धा जेव्हा गरिबांचं काम असतो त्यांना कधी आवाज टाकला त्यांचा नाकार येत नाही. जो खर्च येईल तो करायला तयार होतात, म्हणून त्यांचाही आभार आहे. आणि म्हणून या ठिकाणी आता आपल्याला एक 15-20 मिनिटांमध्ये कुपन दिलं, आता 10 मिनिटांमध्ये तुम्हाला कुपन दिले जातील. जशी सिस्टम आपली आहे, एक ज्याला कुपन भेटेल तसा तो पुढे जाईल आणि त्याप्रमाणे घेऊन आपण ते सगळं जायचं आहे. धन्यवाद. को आज के दिन आपके साथ हम लोग खड़े हैं, हमारा सौभाग्य का दिन है। सेवा धर्म इससे बड़ा कोई चीज़ नहीं है। हम लोगों को जो अवसर मिल रहा है आप लोगों के साथ में काम करने का, आपकी सेवा करने का, भगवान का आशीर्वाद बना रहे, आप लोगों की दुआ हमारे साथ में लगी रहे। हम हमेशा ऐसे ही आपके काम में आते रहेंगे, कुछ भी होगा आपकी हर चीज़ से हम लोग मदद करेंगे। नमस्कार। हा जो कार्यक्रम आहे तर गेल्या 31 वर्षापासून डिग्निटी फाउंडेशन काम करत आहे. तर गेल्या 31 वर्षामध्ये जो प्रवास आहे, असे वेगवेगळ्या वस्तीमध्ये आपण जातो, वेगवेगळ्या वस्तीबरोबर काम करतो, खास करून ज्येष्ठ नागरिकांबरोबर आपण काम करतो. आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या परिवारामध्ये किंवा आजूबाजूला आपल्याला काय चित्र दिसतं की आपण एखाद्या परिवारामध्ये कमवणारा व्यक्ती असतो ना, जोपर्यंत शाळेला जातो, कॉलेजला जातो तेवढं व्हॅल्यू म्हणजे महत्त्व नसतं. थोडं मग कमवायला लागल्यानंतर त्याचं महत्त्व वाढतं. जोपर्यंत कमवतो 55 वर्ष, 58 वर्ष, 60 वर्ष, एकदा कमाई बंद झाली आणि मग ते दुसऱ्याच्या हाताकडे त्यांना बघावं लागतं. म्हणून ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं, त्याचबरोबर त्यांची घरामध्ये देखभाल करणं, त्यांची निगराणी ठेवणं, त्यांना समजून घेणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. म्हणून डिग्निटी फाउंडेशन ज्येष्ठ नागरिकांबरोबर काम करते. ज्येष्ठ नागरिकांबरोबर काम करणाऱ्या संस्था भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूप, म्हणजे अगदी 100 मध्ये एखादी कोटीची संस्था तुम्हाला दिसेल. कारण या घटकाबरोबर काम करण्यासाठी तेवढंच म्हणजे समाजामध्ये जागरूकता नाही, म्हणून आपण जागरूकता आणण्याचं पण काम करतो. आपल्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतात, वस्तीमध्ये आपण जातो, कार्यक्रम करतो, माहिती देतो, वस्तीमध्ये जाणीव जागृती पण करतो आपण. त्याचबरोबर आपण काही गोष्टीची सुविधा पण आपण लोकांना देतो. जसं फिजिओथेरपीची व्हॅन आहे आपली, म्हणजे ज्याचे हातपाय वगैरे दुखतात ना, कंबर दुखते, हातपाय दुखतात, अंगदुखी किंवा खूप वर्षापासून काहीतरी शोल्डर पेन किंवा बॅक पेन वगैरे म्हणजे कमर दुखी वगैरे असते, त्यांना आपण फिजिओथेरपी देतो. आपल्या संस्थेकडून अशा प्रकारची राशनचं वाटप आपण करतो. आपले चाय मस्ती सेंटर म्हणून आहे, जिथे ज्येष्ठ नागरिक फक्त चहा घेण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, डान्स करण्यासाठी, इतर काही काही गोष्टीचं एकमेकांशी बोलण्यासाठी, एकत्र भेटण्यासाठी, एकमेकांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी एकत्र येतात. त्याला आपण चाय मस्ती सेंटर म्हणतो. त्याचबरोबर आपले जे सर्वसाधारण लोक आहेत त्यांनाही काहीतरी ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी होता आलं पाहिजे, जेणेकरून त्यांचं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील. म्हणजे त्यांना दररोज 2 तास आपले लोनलीनेस मिटिगेशन सेंटर चालतात. म्हणजे एकटे राहणारे जे लोक आहेत ना, एकटे राहिल्यामुळं म्हणजे डिप्रेशन, म्हणजे माणसाला आता डिप्रेशनचा अर्थ मराठीमध्ये सांगणं कठीण आहे. म्हणजे मानसिक तणाव, नैराश्य, मानसिक तणाव, चिंता, भीती किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजार हे व्यक्ती एकटा पडल्यानंतर किंवा काही संकट आलं त्याच्याशी तो तोंड न देऊ शकल्यामुळे होतात. त्याच्यामुळे तसे आजार होऊ नये, त्या आजारापासून त्यांना दूर ठेवता आलं पाहिजे, म्हणून त्यांनी सगळ्या उपक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे, म्हणून आपण ते ऍक्टिव्हिटी करतो. त्याचबरोबर आपलं डिमेन्शिया डे केअर, म्हणजे ज्यांची स्मृतिभ्रंश झालेली आहे, ज्यांना जे विसरतात वारंवार, आता वयाच्या 55 वर्षापासून हळूहळू सुरुवात होते. आपली बुद्धीची क्षमता असते ती हळूहळू कमी होत जाते. त्याच्यामुळे विसरणं आणि विसरल्यामुळं आपल्या जीवनावरती थोडासा नकारात्मक प्रभाव होणं, म्हणजे आपल्या राहणीमानामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये किंवा आपल्या एकूण जगण्याच्या शैलीमध्ये फरक पडतो डिमेन्शियामुळं. म्हणून आपण डिमेन्शिया डे केअर सेंटर पण चालवतो.
त्याचबरोबर आपली एक हेल्पलाईन पण आहे डिग्निटी फाउंडेशनची. काही ज्येष्ठ नागरिक असे आहेत ज्यांना घरामध्ये छळ केलं जातं, म्हणजे कोणी कमवणारा नाही किंवा त्यांचा खर्च वाढला किंवा ते घरामध्येच बसून राहतात, म्हणून मुलगा असेल, सून असेल किंवा कोणी इतर कोणी ज्याचं घरामध्ये चालतं ते त्यांचा छळ करतात, मारहाण करतात, शिवीगाळ करतात किंवा त्यांना जेवण देत नाही, गोळ्या औषधं देत नाही, गोळ्या औषधांसाठी पैसे देत नाही, त्यांना देवपूजा करायचं असेल किंवा काय असेल त्याच्यासाठी न करण्यासाठी त्यांना हटकतात. असे काही जर प्रकार असतील तर ते आम्ही हेल्पलाईनच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगतो. मुलगा आहे, सून आहे, त्यांचे नातेवाईक आहेत, काही लोक आहेत पण ते त्यांना खर्च वगैरे देत नाही, त्यांनी तो खर्च दिला पाहिजे, त्यांची जबाबदारी उचलली पाहिजे, म्हणून आपण ही हेल्पलाईन पण चालवतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपलं डिग्निटी फाउंडेशनचं काम आहे. आणि आपल्या वस्तीमध्ये जे आपण बघतो, आता मुंबईमध्ये जर बघितलं तर सर्वसाधारण जे झोपडपट्ट्या आणि ज्या काही गोष्टी आहेत, वस्ती आहेत, तर त्या ठिकाणी लोकांना कुठेही म्हणजे मुंबईमध्ये कुठल्या नाक्यावरती गेलात किंवा दुसऱ्या वस्तीमध्ये गेला काहीतरी काही काम उपलब्ध होतो. म्हणजे वेअरहाऊसमध्ये असेल किंवा हॉटेलमध्ये असेल, कोणत्या ऑफिसमध्ये असेल, काहीतरी काम भेटतं. पण आपल्या एकदम आतमध्ये जे भाग आहेत म्हणजे खेडेगावामध्ये, आदिवासी पाड्यांमध्ये, तिथपर्यंत कुठल्याही प्रकारच्या योजना, काम, रोजगार पोचत नाही, म्हणून आपलीकडे थोडंसं या पद्धतीचा विकास आणि सुविधा भेटत नाही. म्हणून आपण डिग्निटी फाउंडेशननी आपल्या सर्वांसाठी डिग्निटी फाउंडेशन गेल्या काही वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे. ठीक आहे, तर आणि ह्या उपक्रमाची खूप गरज या ठिकाणी आहे, असं आम्ही गेल्या वेळेस पण चर्चा केली होती, आता पण आम्ही चर्चा करतोय आणि ह्याला अजून भविष्यामध्ये कसं वाढवता येईल याच्यासाठी आम्ही नक्की प्रयत्न करू. धन्यवाद. मला मस्त वाटतं, कारण का आम्हाला असं गोरगरिबांना असं कोणीच देत नाही. हे घाटासाहेब आहेत, ते प्रत्येक गोष्ट आमच्यापर्यंत सगळी योजना या गोरगरिबांना आता भेटल्या, पण त्यांच्या चेहऱ्यावर किती आनंद आहे. आज आम्हाला जाम चांगलं वाटलं. आम्हाला असं काही एवढी महागाची वस्तू आमच्या गोरगरीब एकदाच खरेदी करू शकत नाही. आम्ही 10-20 रुपयाच्या दुकानावरून आणतो. आज त्याने एवढा म्हणजे एकदाच आम्हाला भेटला, एवढा आनंद झालाय का आम्ही सांगू शकत नाही. हा, एवढं आम्हाला गोरगरिबांना दिल्याबद्दल त्यांचे आम्ही आभार मानतो. घाटाल साहेबांचे आभार मानतो. आता या लोकांना भेटलाय असं याच्या पुढे पण आम्हाला असं चालूच राहावा अशी आमची विनंती त्यांच्याकडे. आणि त्यांचे आम्ही आभार मानतो एवढं दिल्याबद्दल. कारण का आमच्याच एरियातले 100-150 सव्वाशे लोकांना भेटलेलं आहे त्यांच्या याच्यातून, त्यांच्या